आणि आता आपण बातम्या विस्तारानं बघूयात। राजकारणात काही गोष्टी उघड करायच्या नसतात असं जरांगे पाटील म्हणतात। कुणासोबत गुप्त बैठका आहेत हे नंतर जाहीर करू। सामाजिक न्यायासाठी ही राजकीय लढाई आहे असं जरांगे पाटील म्हणाले। आम्हाला आरक्षण द्या, तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू असं देखील जरांगे पाटलांनी सरकारला आवाहन केलंय। काही गुप्त बैठका देखील तुमच्या आयोजित आहेत अशी माहिती समोर येते। पण नाही, राजकारणात काही गोष्टी अवघड करायच्या नसतात, काही संकेत असतात ते पाळायचे असतात। कारण राजकारणातला संकेत ज्याला कळतो ते यशस्वी होतो असं एक त्यातलं गमक आहे। त्यामुळं बैठक आहेत, परंतु कशाच्या आहेत काय 1-5-6 दिवसानं आम्ही एक जाहीरच करणार आहेत की सामाजिक राजकीय लढाई, सामाजिक न्यायासाठी ही राजकीय लढाई, तिला नाविलाज आहे। आता मनोज जरांगेंना राजकारणातलं गुप्तता काय असतं हे समजायला लागलंय अशीही चर्चा आहे। ते चाभऱ्याने शिकेलं मला, ते सत्ताधाऱ्यांनी, हे विरोधक, हे चाभऱ्या लोकांनी शिकविलं आहे। आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की ह्या लफड्यात आम्हाला नाही पडायचं, आणि आजही सांगतो मी TV 9च्या माध्यमातून प्रामाणिकपणानं, मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात नाही द्यायचं। खरं ते सांगतोय मी, आमचं आम्हाला द्या, राजकारण तुम्हाला लकलाप, हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, या शब्दाचा अर्थ सत्ताधारी लोक तुम्ही समजून घ्या। पश्चातापाशिवाय तुमच्या हातात काहीच राहणार नाही। आंदोलनाच्या पाठीशी माध्यमावर एक दहशतवादासारखा दबाव सुरू आहे असं म्हणतात सदाभाऊ खोत। त्यांच्याकडून असेल, जनतेकडून माध्यमावर दहशत नाही। जनतेला न्याय देणारच एवढंच व्यासपीठ आहे। प्रामाणिक व्यासपीठ म्हणजे मीडियाचं चौथा आधारस्तंभ। सामान्य जनतेला आनंदी चेहरा करून वापस लावणारं कोणचं आधाराचा स्तंभ असेल, त्यांचा मूळ न्यायाचा आधार असेल, तर ती मीडिया आहे। दहशत, दादागिरी हे तुमचे शब्द आहेत, ते सरकारला शोभते, जनतेला नाही। जनतेचा खरा मित्रच ते आहे, न्याय देणारा, ती म्हणजे मीडिया। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV 9 मराठी, जालना।